हॅलो नमस्कार, माझं नाव पूजा. आपल्या पूजाच खवय्ये या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या घरातल्या सर्वच गृहिणी ज्या असतात ना, त्यांना सर्वांना स्वादिष्ट आणि पौष्टिक असं कुटुंबाला खाऊ घालायला खूप खूप आवडतं. आज शिकणार आहोत खिचडी भात कसा बनवायचा. चला तर मग रेसिपी बघूया. बघू शकता तुम्ही, मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. इंद्रायणी तांदूळ आहेत हे. यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण डाळी घेऊ शकतो, कोणत्याही डाळी तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे मी हे तांदूळ आणि डाळ सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हे आपण धुवून घेऊया. हे बघा, हा कांदा घेतलेला आहे एक, हा टोमॅटो घेतलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे टोमॅटो घेऊ शकता, एक घेऊ शकता किंवा आपल्याला जसं बनवायचं असेल तसं आपण टोमॅटो घेऊ शकतो. माझ्या मुलीसाठी मला बनवायचं आहे म्हणून मी इथे अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे. कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याची पाने आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ज्या मी चेचून घेतलेल्या आहेत. इथे मी 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा किंवा चवीनुसार मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. इथे मी लसूण टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकते. कांदा टाकते थोडा. जो अर्धा कापलेला टोमॅटो होता तो टाकते मी. हे सर्व आपण छान भाजून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, कांदा आणि टोमॅटो थोडा भाजलेला आहे, अजून थोडासा भाजायला हवा आहे. मी थोडंसं तेल कमी टाकलंय कारण माझ्या मुलीला, लहान मुलीला मला खिचडी भात बनवायचा आहे, तर लहान मुलांना थोडं तेलकट कमीच दिलेलं बरं असतं. बघा, इथे आपण जे हळद आणि जिरे आणि मोहरी वगैरे घेतली होती ते सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे. छान भाजलेला आहे आपण. तर आता यामध्ये आपण जो धुवून घेतलेला तांदूळ होता तो टाकायचा आहे. यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालते.
आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. कोथिंबीर घालतीये. आणि झाकण लावून हे छान झाकण लावलेलं आहे मी. हे बघा, अशा प्रकारे आपला खिचडी भात तयार झालेला आहे आणि खूप छान असा दिसतोय तो. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.